हॅलो गाइस, गेट रेडी विथ मी टू गो टू भंगारवाला. आता आम्ही भंगारवाल्याकडे काय चालू आहे ते तुम्हाला सांगते. पण आम्ही सर्व मुली तयार होऊन जातोय भंगारवाल्याकडे. भंगारवाल्याकडे पण कशाला, भंगारवाल्याला शोधायला जातोय आम्ही. आम्ही तयार होऊन जातोय भंगारवाल्याला शोधायला. दोन मुली आहेत, बाकीच्या ते येत आहे पायदळ. आम्ही जातोय लिफ्ट मध्ये क्योंकि हम आलसी हैं. आलसी नंबर 1. निघालो आम्ही आता सर्वजण. बघा, या मुली 2 आल्या पायऱ्यांनी आणि आम्ही 3 मुली आलो लिफ्टने. आलसी नंबर 1. आता होपफुली आम्हाला भेटायला पाहिजे भंगारवाला. या मुलीला तुम्ही बघू शकता किती सजून धजून आलेली ती. कोण म्हणेल, कोण बोलेगा ये लड़की नींद में से उठ के आई है? पब्लिक बोलो, ऐसा लग रहा है क्या कि ये लड़की नींद में से उठ के आई है? नाईट शिफ्ट करून आली होती ती, आम्ही तिला झोपू दिलं नाही. आम्ही जातोय बाहेर, तर तुला पण यावंच लागेल बाहेर. यामुळे आम्ही तिला झोपेतून उठवून आणलंय. किसी एंगल से नहीं लग रहा बहन कि तू सो के उठ के आई है, इतना तैयार करके आई है. सोने नहीं मिला भाई, सोई नहीं, मैं उठ के नहीं वैसे ही हूँ. देख आंखें, देखो देखो इसकी आंखें, चायनीज बिल्ली आहे. बघा, आमची रूममेट रूम सोडून जाते तर ती गॅस पण घेऊन जाते. म्हणून आम्ही आलेलो भारत गॅसकडे नवीन गॅस विकत घ्यायला, गॅस सिलेंडर. बघू आता किती प्राईस सांगतात ते. बघा, या दुकानात पण आम्हाला रॅक दिसतंय. जर कमी भावात भेटलं तर चांगलंच आहे. हे पण रॅक आहेत, कुकर वगैरे पण इथं आम्हाला शेगडी पण बघायची आहे. शेगडी पण आहे इथं. बघा, चांगलं दुकान आहे. बादली पण आहे बघा, पण आमच्या रूमला आहे सध्या बादली, तर मग काही बादली घ्यायची गरज नाही आहे. मी बसलेली, मुलगी थकून गेली, कमीच चाललेली तरी पण थकून गेली. झाडू पण आहे म्हणा रूमला. शेगडी दिसते, हे पण रॅक आहे बघा. बघतो आता काय काय नाही. तो या दुकानात आम्ही आलेलो होतो. मुलांचे टॉईस पण आहे इथं. मल्टीटास्किंग दुकान आहे. जुनं रॅक होतं, ते म्हणत होते 700ला देईन लास्ट. आम्हाला कमी भावात पाहिजे होता म्हणून आम्ही नाही म्हटलं त्यांना. आता बघतो दुसरीकडे. हे एक नवीन रॅक आहे बघा. ते ना, हे नवीन रॅक आहे, ते 1000 रुपयाला म्हणतायत. नाही परवडणार बापा आम्हाला हे रॅक. जुनं रॅक 700ला म्हणतायत यार. ते एक दुकानात जाऊन आमचं मन नाही भरलं. आम्ही परत दुसऱ्या दुकानात आलेलो आहे. अनमोल व्हरायटीज म्हणून आहे दुकान. तिथं बघू आता काय भेटतं म्हणून. बघा, दुसऱ्या दुकानात अजून आलेलो आहे आम्ही. तिथं जर भेटलं तर चांगलंच आहे, आमचं चालणं वाचून जाईल. बघू आता काय होतं. रस्त्यातच आम्हाला सेल लागलेली दिसली, म्हणून आम्ही दोघं पटकन त्या दुकानात घुसून गेलो बघायला सेल. मुलींचं कसं असतं, काही पण अर्जंट काम असलं ते सोडून कपडे बघायला जातो आम्ही आधी. म्हणून बघा, आम्ही इथं कपडे बघायला आलो, सेल लागलेली होती म्हणून. माणसाला एक ड्रेस आवडला, ती ट्राय करून बघते. साड्या पण इतक्या सुंदर सुंदर होत्या ना इथं. चुंदरीची साडी पण इतकी सुंदर होती आणि रेट पण खूप कमी होते. मला पण एक ड्रेस आवडला, तर मी पण ट्राय करून बघितला. खूपच सुंदर कलर होता त्या ड्रेसचा. मग रस्त्यातच बघा होली स्पेशल शर्ट्स आलेले होते. भंगारवाल्याकडे का जाते तुम्हाला ऐकून घ्यायचंय का? बोल लड़की, हिंदी में बोलेगी ये लड़की अभी आपको. मैं हमेशा मराठी में बोलती हूँ. हमारे नीचे में आप जाकर देखो तो बहुत पसारा हो चुका है. और हमारे पास में जो रैक था वो हमारी रूममेट उसने बिक दिया है. तो भी कितने में जरूरत है? वो भी सिर्फ 150 रुपये में. 150 रुपये में उसने इतना अच्छा रैक बिक दिया है. तो अभी हमें 1000-1500 का रैक नया लेना पड़ रहा है. इसलिए हम सोच रहे हैं कि भंगारवाले एक तरह जाए और वही रैक खुद से लेगा. हां, तर आम्ही ह्या होपने जातोय की ज्या भंगारवाल्याला विकलेलं आहे तिने, त्याच्याकडून आम्ही परत रॅक घेऊन येऊ. तिने काय समथिंग एक शाडू सेटला विकले. आम्ही त्याला 200 रुपये द्यायला तयार आहेत. 200 रुपयामध्ये आम्ही रॅक घेऊ शकतो त्याच्याकडून. हां, तिने फक्त एक शाडू सेटला विकलेला आहे, तो आम्ही 200 पर्यंत घ्यायला तयार आहोत. ही होप आहे की त्या माणसाने फक्त तोडायला नको किंवा दुसऱ्या व्यक्तीने त्या माणसाकडून घ्यायला नको रॅक. आता बघू काय होतं. स्टे ट्यून गाईज. किचनसाठी थोडं सामान घ्यायचं होतं म्हणून आम्ही गर्ल्स सेलमध्ये आलेलो आहे. खूप छान छान डबे होते बघा तिथं. स्माइलीचे डबे होते. ती इंग्लिश सांडशी, याने मला काही पकडता येत नाही. दिदी आम्ही ही सांडशी घेणार. 5:30 वाजेपासून आम्ही बाहेर निघालेलो आहे. आता वाजले 7. तरी सुद्धा आम्ही 2 वस्तू घेतलेल्या आहे. गॅस आणि शेगडी तर राहिली ठिकाणावर आणि रॅक तर राहिलेलं आहे. बघा कसं वाटतंय मानसी.
की आम्ही इतके बोर झालेलो आहे. आम्ही बाहेर मोबाईल बघत बसलेलो आहे आणि या 2-3 मुली गेलेल्या आहे मध्ये. आता बघा फिरून फिरून थकून गेलेलं गेलो आहे होतो, म्हणून आम्ही मस्त थंडगार बदाम शेक केलं आणि आम्ही आता जातोय घरी, कारण भंगारवाला काही भेटला नाही. चलो गाईज, मग नेक्स्ट व्लॉग. बाय बाय.